मित्रांनो, आरटी ऍडमिशनची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे, परंतु विद्यार्थ्याचं नाव त्यामध्ये दिसत नाहीये. दिस ऍप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं म्हणून त्या ठिकाणी एक मेसेज दिसत आहे. जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस पाहताय, नेमकं काय प्रॉब्लेम असू शकतो? लॉटरीमध्ये खरंच आपल्या मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे का? नंबर लागला असेल तर कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे व कधीपासून पाहता येणार आहे, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण आरटीच्या अधिकृत पोर्टलवरून व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण आता अधिकृत पोर्टलवरून व्यवस्थित माहिती समजून घेऊया. सर्वप्रथम गुगलमध्ये आरटी रिझल्ट 2026 महाराष्ट्र या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, आरटी 25% ऍडमिशन पोर्टल जो आहे तो या ठिकाणी दिसेल. त्यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर हा अधिकृत पोर्टल आरटी ऍडमिशनचा ओपन झालेला दिसेल. यामध्ये एक नंबरला ऑप्शन आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन. ज्या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी किंवा पूर्वी ऍप्लिकेशन केलेला होता त्यावरून तुम्हाला ऍडमिट कार्ड जो असेल तो तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, आपल्याला स्टेटस पाहायचंय, नेमकं काय रिझन दाखवत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मूळ यादी जी आहे, सिलेक्टेड यादी जी आहे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल? पूर्ण तुमच्या जिल्ह्याची या ठिकाणी बघा, सिलेक्टेड मूळ निवड यादी नावाचा ऑप्शन दिसत आहे. यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर या ठिकाणी काय ऑप्शन येईल हे आपण पूर्ण व्यवस्थित समजून घेऊया. पूर्ण लाईव्ह तुमच्या समोर मी हे सर्व दाखवत आहे. तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने चेक करत राहायचंय. इथं तुम्हाला सर्वप्रथम वर्ष दिसत आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. आता इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये कोणत्याही जिल्ह्यांचा उल्लेख दाखवला जात नाही. आरटी जो काही ऍडमिशनची यादी आहे, म्हणजेच जी काही लॉटरी आहे ती जाहीर झाली आहे, परंतु या पोर्टलवरती अजून अपडेट झालेलं नाही. कोणत्याही जिल्ह्यांची यादी आता आलेली नाही आहे. यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांचं नाव दिसेल. जिल्ह्याला सिलेक्ट करून तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता आपण ऍप्लिकेशन वाईज डिटेल्स जो आहे, अर्जाची स्थिती हे जर पाहायचं असेल तर ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकून गो या बटनावरती टच करायचे. टच केल्याबरोबर या ठिकाणी एक ऑप्शन सध्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी येत आहे. भरपूर अशा पालकांना वाटत आहे की माझ्या मुलांचं ऍडमिशन कोणत्याही ठिकाणी झालेलं नाही. दिस ऍप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असं या ठिकाणी दाखवलं जात आहे, परंतु यादी जी आहे ती अजून पोर्टलवरती अपडेट झाली नाही. पोर्टलवरती येणे बाकी आहे. पोर्टलवरती जेव्हा येईल तेव्हा या ठिकाणी नक्की दाखवेल. आणि बघा, नंबर ऑफ ऍप्लिकेशन मध्ये एकूण टोटल जे महाराष्ट्रातून विद्यार्थी आहेत 2,89,289 लाभार्थी अर्ज केलेले आहेत विद्यार्थी. नंबर ऑफ सिलेक्शन या ठिकाणी कोणाचंही दाखवत नाहीये, 0 दाखवत आहे. जेव्हा यादी अपडेट होईल या पोर्टलवरती तेव्हा त्या ठिकाणी सिलेक्शन नंबर दाखवेल आणि वेटिंग सिलेक्शन जे विद्यार्थी संख्या आहे ती सुद्धा त्या ठिकाणी दाखवेल. जेव्हा अपडेट यादी संदर्भात येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की आपण अपडेट घेऊया. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.